संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आज प्रमुख मेळावा मतदार यादी संदर्भात पार पडत आहे। ज्या काही त्रुटी अटी होत्या ज्या जागा दाखवून दिल्या होत्या त्याचा अहवाल चौकशी सुरू झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुद्धा आता अहवाल गेलेला आहे। काय सांगाल? मला असं वाटतं नुसतं आम्ही जेवढं दाखवलंय तेवढ्यावरच न थांबता बाकीच्या ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांचं सुद्धा पुनरावलोकन करणं आवश्यक आहे। म्हणजे आम्ही नुसती तक्रार केली आहे म्हणून तेवढ्यापुरता आदेश दिले यांनी काम होणार नाही। अशा अनेक मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। मुळात तर पहिले तर त्या मतदार याद्या त्याच्यामध्ये ऍडिशन केलंय, सबस्ट्रॅक्शन केलंय, यांची नावं काढलेली आहेत, ती का काढलेली आहेत, या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय ह्या निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्या पाहिजे। आणि ज्या प्रकारे एका नावाची अनेक नावं सापडत होती, ज्या प्रकारे वारंवार दाखवून घरांच्या एका घराच्या पत्त्यावर 800 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवल्यात। असंच अजून कुठल्या मतदार यादीत आहे का हेही तपासणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मतदार यादीवर काम करणं आवश्यक आहे। या संदर्भातलं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब करतील। जी तुम्ही सुद्धा निवडणुकीला उभे होतात, मतदान किती महत्वाचं आहे आणि अशा प्रकारे जेव्हा घोळ होत असेल, अशा प्रकारे घोळ असेल तर लोकशाहीला काय अर्थच उरणार नाही ना। लोकशाही कशाला म्हणायची आपण? आणि ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी सूचित केलं होतं की इतके वर्षी आता निवडणूक लांबली, आणखी 6 महिने पुढे निवडणूक गेली, घोळ सुधारणा तेच आहे की जोपर्यंत मतदार यादीत सुधारणा होत नाही, त्या मतदार याद्या निर्दोष होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नये। त्या प्रकारे त्रुटी सर्व विरोधकांनी शिष्टमंडळ एकत्र येत दाखवलं, ज्यामध्ये सत्ताधाऱ्यांना सुद्धा निमंत्रित होतं, मात्र सत्ताधारी आले नाही। मात्र त्रुटी दाखवल्यानंतर निवडणूक आयोग दखल घेतं, म्हणजे कुठेतरी घोळ अगोदरपासूनच निश्चितपणे घोळ आहेच ना। घोळ आहे म्हणूनच आम्ही गेलेलो तिकडे आणि आम्ही पुराव्यांची घोळ सिद्ध केलेला आहे। पण आता पुरावे विरोधकांना सादर करावे लागले, म्हणजे कुठेतरी निवडणूक आयोग त्यावेळेला बैठकीमध्ये म्हणत होतं जबाबदार आम्ही नाही। बघा असं आहे, निवडणुका निर्दोषपणे पार पडल्या पाहिजे, काय नुसती विरोधकांची जबाबदारी नाही ना, लोकशाहीच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि त्यांनी ती पार पाडली पाहिजे। धन्यवाद। आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे मतदार यादीतील घोळ सुधारला पाहिजे, असे सुद्धा संदीप देशपांडे यांनी आपल्याशी बातचीत करताना म्हटलं। कॅमेरा पर्सन अवधेश खोडीसह मी वैभव पाटील, मुंबई।